वासरू आणलेलं आहे. हा 1,51,000चं वासरू त्यांनी आणलेलं आहे आणि त्याला ट्रेनिंग देते मस्तपैकी. टांग्यांना बघू शकता 2 होते मग अशी, पण आता एक सोडून ठेवला आणि एकाला मोका ट्रेन करते बघू शकता. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू कृष्णा पॉवर ब्लॉग्स. तर मित्रांनो, आता वाजले जवळपास दुपारचे 3 वाजलेले आणि जस्ट टिंगो आलेले शाळातून बघू शकता. आणि त्याचा थोडासा गोट्टा होईल दिसतंय उन्हात आणायच्या आलेला. त्यांनी शर्ट घालून टाकलेलं आहे बघू शकता. फासोळी बॉडी दाखवतोय मस्त शर्ट घालून आपल्याला बघू शकता. दाखवतो बाई फासोळी बॉडी दाखवावर गँगला बाई खात्री बघू शकता. फासोळी बॉडी फासोळी आले काय फुली काय बॉडी. टिंगो आहे अजून किती दिवस पेपर आहे? 15 दिवस. त्याच्यानंतर सुट्ट्या बिट्ट्या काही लागणार आहे? टाकतील. गुन्हा बिनास कस काही झेमेला आहे? लय झेमेट आहे उन्हासाला कडक ऊन. हा, आज कोणता पेपर होता? आज गणित. कस काय गेला? सोप्पा. खरं सांग. सोप्पा. त्याला गणित येते नाही त्याच्यामुळे चालू आहे सोप्पा. पण मला माहिती आहे पेपर थोडासा गोट्टाच होईल दिसतो पेपर. आणि त्याला नाही काय माहिती नाही. ते सुट्ट्या कधी लागणार? सुट्ट्या लागतील 30 तारखेला. हा हा तर चला मित्रांनो, आता टिंगो आलेला आहे. टिंगो इथं वाडग्यात थांबल आणि आपण आता त्या काही सोडून घेऊन जाऊ बघू शकता. इथे आता तिला थोडंसं ऊन आलेलं आहे आणि 3:30-1 वाजत आलेले आहे. त्यांना मस्तपैकी त्यांचे पाय मोकळे करून आणूया. त्यांना घेऊन जाऊया गोदावरी नदीवरती आणि जरा थोडे मस्त 5-6 वाजेपर्यंत चारून आणूया. म्हणजे थोड्याशा तिकडं खाली गवतळीवर थोड्याशा चांगल्या चरतील आणि पायबी त्यांचे मोकळे होतील मस्तपैकी. तसं आता टिंगो भाईलाच थांबल. टिंगो भाईला काय काय काम आहे मग आता इथं? टिंगो भाई मला गिरणी तोडायचं आहे, परत ते शेण कुरावडायचं. टिंगो व्हायला खत्री काम आहे त्याच्यामुळे आता टिंगो भाई थांबतं इथं. आपण चाललोय तिकडं. आणि या कोंबड्यांचा चाललंय झेमेला. त्यांनी झोपून देत नाही दुपार. मक्कर गागायच्या त्याच्यामुळे बगळीच होईल थोडीशी. कुत्री बघू शकतात कशी गाऱ्याला लोळती. कुठे ती टाळली खाली. कुत्रे बी मस्त उन्हाचे जरा सावलेले त्या टारले खाली झोपेले. तिकडं समोर जे टारले त्याच्या खाली झोपेले. एक दुसरं तिकडं समोर आहे मस्तपैकी. तर चला आता टिंगो आहे पण इथले काम आवरून घेईल मस्तपैकी. शनखोर आवरून घेईल. त्यानंतर गिन्नी गावात तोडील. त्यांना आता 3:30 झाले म्हटल्यावर 4-4:30 वाजता तो काम आवरायला बिलगल. आणि आपण आता जाऊया पाणी बिणी पिऊन मस्तपैकी गाई बी घेऊन. तर चला आता टिंगो भाई गाई सोडायला आलेला आहे. बघू शकतात आता ही मोठी वासरी सोडतोय. तिकडे 2 बाकी अजून. ही गाय घरी ठेवायची. ती एक घरीच साठा ठेवणार आहे. टिंगो व्हायची आवडी त्याची गाय त्याच्यामुळे टिंगो आहे म्हणजे मला जोडीच राहते. एकटाशी मी खाली सरत नाही. ती मक्कार झेमेला आहे त्याच्यामुळे थोडा झेमेलाच आहे. तर चला आता टिंगो भाई एक सोडील. आपण इथली एक कडाची सोडू आणि जाऊया खाली घेऊन. झेमेलाचे गाईंच. तर चला आता एकदा गाई सोडून घेऊन मग बघूया. बघू शकतात मित्रांनो, आता दादानी गाय सोडली आहे आणि आता एक गाय तिकडे गेलेली आहे. आता खाली घेऊन जायचं आहे गाई. चॉक्कर पाळा जाते पण आता सवय झाली त्याच्यामुळे. ते कुरडा आहे चिकाच आहे. ते कोंडा एक घर केव्हा पडली बघू शकतात. तर चला आता एकच गाय राहिली. आता टिंगो हिला पाणी बिनी पाजल. हिला चारा पाणी करील आणि आता आपण जाऊया. आणि गाय पळाल्या आणि मला थोडं पळत सुटावं लागणार नाही. ते इथं खाली कांदे जातील कांद्याच्या वावरावर. तर मित्रांनो, आता आपण जस्ट गोदावरी नदीवरती पोहोचलेलो आहे. ऊन पण मोकार आहे त्याचबरोबर वारा बी मोकार आहे. थोडा झेमेलाच आहे. आणि आता सगळी गँग जवळपास वरत गेलेली आहे. पण त्या तिकडे जरा शंकर मामा दिसतंय मला. तर शंकर मामाकडे जावं लागेल. त्यांच्या जोडीला एकट्याचे दिसते ते. आता या खड्ड्यात पाणी बिनी पाजूया. गाईंला थोडंसं गार करूया. त्यानंतर जाऊया तिकडे शंकर मामाकडे बघूया त्यांचा काही झेमेला चालू आहे काही नाही. आता इथं पाणी बिनी पितील मस्त गार होतील आणि त्यानंतर मग तिकडे पुढे जाऊया. बघू शकता मस्तपैकी पाणी. आंघोळी बिंगोळीला त्या दिवशी विजा भाई ना आम्ही इथंच आंघोळ करत होतो. मोकार आंघोळी केल्या. आणि आज जरा या खड्ड्यात कोणीच नाही. चला आता मस्त इकडे पाणी बिनी पाजूया. डायरेक्ट त्या खड्ड्यात काढून देऊया आणि मग जाऊया शंकर मामाकडे बसूया. तिथं सावलीला मस्तपैकी थंडगार. चला तर आता आपल्या काही मस्तपैकी त्या टेकडावरती चालायला भिडलेला आहे. मस्तपैकी हिरवागार झालेलं आहे. थोडंसं वाळलं पण आहे. इथं शंकरामाची मस्त झोप चाललेली आहे. त्यांची बाटली बघू शकता किती मोठी बाटली आणलेली त्यांनी. आम्हा का एवढी मोठी बाटली का? बघू शकता त्यांची बाटली किती खतरनाक मोठी आहे. त्यांच्या वाजता आराम चाललेला आहे.
इथं आता थोडी वेळ गाई चारूया 5 वाजेपर्यंत आणि मग जाऊया घरी मस्त पैकी. दिवसाला गिफ्ट काय काय देवा. बघू शकता शंकर मामाचे जुने गाणे एकदम खत्री गाणे म्हणते ते काही विषय नाही. काय काय देवा. बघू शकता एकदम खत्री खत्री गाणे येते त्यांना काही विषय नाही. तुम्हाला जर ऐकायचं असेल तर तुम्ही नक्की बघा त्यांचे गाणे एकदम खत्री गाणं म्हणते ते का जुने जुने गाणे. त्यांचा मोबाईल कुठे घेऊन ठेवला. अरे त्याकडं मोबाईल आहे पण मग आता त्याचा बॅलन्स संपेल असल्यामुळे त्यांनी मोबाईल घरीच ठेवला आहे. कारण की रिकामा वजन मग संग घेऊन निघण्यात मजा नाही त्याच्यामुळे त्यांनी घरी ठेवला आहे मोबाईल. गाई कुठे मामा. त्यांच्या गाई या काट्यांच्या त्या साईडनं आहे ना आपल्या या साईडनं. आता आपण आत्ताच आलेलो आहे त्याच्यामुळं थोडी वेळच चालूया आणि त्यानंतर तिकडं जाऊया मस्तपैकी मामा त्यांच्या संग. ती गाय कुठे आहे मामा ती पळती ती आहे का. तर त्यांनी एक नवीन गाय आणली आहे ती ना थोडीशी बगडीच केली होती पण आता सवय झाली तिला काही विषय नाही आहे. चला आता इथं दादा ते त्या साईडनाच आहे मस्तपैकी. ते बी वॉकर गोरे तंगेत राहत्या 4-5 वाजता त्यांच्याकडे बी जाऊया थोड्या वेळाने. त्याच गोरी येतच मस्तपैकी गाई चारूया मग जाऊया त्यांच्याकडं. चला तर मित्रांनो आता आपण इकडं दुसऱ्या जागी आलेलो आहे. हे बघू शकता इकडं दादा ते आपल्याला भेटलेले आहे. तिथं मस्त सावलीला बसलेले आहे. सकाळचे येलो होते ते पण मग इकडे वरत होते आम्ही त्या साईडला होतो. फायनली त्या भेटली गाय आणि त्या साईडला आपल्या गाई तिकडं शंकरमामा गाई घुसकते आहे. तिथं गाय अटकली का नो का काट्या कुपट्यांमध्ये कवचे घुसकते आहे पण काय गाय पुढं येत नाही झेमेलाचे. इकडं बघू शकता गँगच्या गाई कशा चरते आहे. चला आता गँगजवळ जाऊया बघूया गँगचा काय झोल झेमेला चालू आहे काही नाही. मस्त दोघं जोड संगत बसली सावलीला. त्यांच्या गाई पण बघू शकते तिथं चरते आहे. जवळपास 4 वाजले पण तरी अजून मोक्कर ऊन आहे झेमेला चले. चला आता जाऊया बघूया गँगचा झेमेला कसा आहे कसा नाही. तर आता गँग मस्त एका झाडाखाली बसलेले आहे मस्त की दाद्या व्हायचा थोडा गोटा होईल का. दाद्या व्हाय काय थकवलं काय काही नाजलं मग रे निवंत आज एक तर दोघांची जोडी राहते बघू शकता. दोघांच्या टोप्या मस्त बघ सारख्याच कलर वेगळा आहे बाकी टोपी पी सारखेच आहे काही विषय नाही. मस्त आता बसली सावलीला. दादा आज गोऱ्यांना पंगत पळवायचं की नाही. किती वाजता दादा म्हणजे मस्त 4-1 वाजता त्याच्याकडं गोर रे टांग्यांना न्यायचे त्याच्यामुळं त्यांना ट्रेनिंग द्यायचं काम चालू आहे मस्त पैकी. 4 वाजता तंगडे त्या वाकार फकडच नेईल का. मास्क कोणता काढणार आहे. हा किती वाजता 4 तर वाजले ए बाय 4:24 झाले जवळपास. आता 4:30 वाजलेले आणि काय आता थोडाच टाईम राहिला आहे त्याच्यामुळे आता दाद्यान ते जातीलच बघू दे. आता परत एकदा बघूया त्यांचा टांग्यांचा आज कसे दांगड द्या कसे काही नाही. काही प्रॅक्टिस झाली की नाही दाद्या पहिले बाकी जास्त पळत की नाही आता मोकार पळत आहे काय. मध्ये गॅप टाकला तो. अरे का बरं यो जायला होता ना गावाला. काय शेंडा तू गावाला जायला त्याच्यामुळे गॅप पडला ना आता जे मुलाची त्याच्यामुळं पहिले बाईक पळत की नाही दाद्या आता मग जास्त काही सुट्ट्या काही लागणार आहे. यांच्यापेक्षा ते तिकडे जवळ गोर आहे का हा ते ज्यादा पळतो. कोणतं ते तिकडे ते गाजऱ्या गाई पै. हा तू पळतो शेंडा त्याला त्याला दाद्या करा माझ्याकडे तांबड राहत. हा का दोन्ही घेऊन सुटे राहतं एक राहतं बांधलं राहतं बांधेल. चला आज सनेडायचं तयारी ते येईल मस्त. सँडल बिंडल घालून नाही निघून ये त्याच्यामुळं दाद्याची चपला आहे. दादा चपला काढून ठेवली का दाद्या मग आपल्या चपला स्टाईल त्यांना हवं लागण्यासाठी गरमच त्याच्यामध्ये स्टाईल केली चपलांना मस्त की बघू शकता. दाद्याचे काही ना काही झेमल्या राहत्या खतरनाक म्हणजे. चला आता आमचे शंकरमामा कुठं राहिले काय माहिती कुठं तरी हरवी तिकडे त्यांच्या गाई थोड्याशा मध्ये गेल्या त्याच्यामुळं बघणे होईल दिसते. आणि आले एक गाई येऊ राहिली काही विषय नाही. आता जवळपास दाद्या बाजारात जायचं का आज बुधवारी मस्त गेलं शेजारच्या गावामध्ये बाजार भरेल राहतो. दादा जाणार आहे मग काय कपडे घ्यायचे का आज मग बुट्ट काहीच नाही मग टाकेल ना मला झापड बुट्टन ते म्हटलं नाही नाही पण तू आता दररोज गाईन घेतो वळायला मग गाईंचं काही आहे की तसं माग घेतले ना चपला सँडल कुठे ते चपला कुठे घरी या कोणाचं आहे मग जुन्या गावाला बघू शकता दाद्याचा झेमेला.
2,000चा वासरू आणलेला आहे. हा 1,51,000चं वासरू त्यांनी आणलेलं आहे आणि त्याला ट्रेनिंग देत आहे मस्तपैकी. टांग्यांना बघू शकता 2 होते मग अशी, पण आता एक सोडून ठेवला आणि एकालाच मोका ट्रेन करते. बघू शकता त्याचा कलर बिलर एकदम ढवळा चाप गोरा आहे. पुढे जाऊ द्या ना इकडे. Meeting चालू आहे ना. दाद्या वासरू दुधाचा वासरू आहे दाद्या. ए त्याचं 1,51,000 व्यवहार झालेला आहे. परवडल का? 1,51,000 मध्ये परवडल का? त्याचा डायरेक्ट त्याचा त्याला पळतानी बघून मामन लगे त्याचा व्यवहार केलेला आहे जागेवरती. 1,51,000 गोरा बघू शकता किती चोपडा चिकन गोर आहे. काही विषय नाही. मोकार पळत. त्याला एक गोचडी नाही. एक गोचडी नाही का एक त्याला काही पिसू काहीच नाही. मोकार खत्री बघू शकता. आणि त्याला दररोज काजू बदाम चालू आहे त्याच्यामुळे मोकार पळत होते. काही विषय नाही आहे. त्याच्यामध्ये थोडे शेंगदाणे बिंगदाणे सगळं काही मिक्स आहे. पण पोरांची बॉडी नाही पळवण्याजोगती. आणि मला असं वाटतंय ते काजू बदाम गोऱ्याला देतात त्याच्याबरोबर त्यांनी बी 2-2 चालू करावा आणि त्यांनी बी थोडी तब्येत सुधारावा. नाही तर मग काय आहे, टांग्याला गेल्यावरती टांग पुढं पळून जावं आणि ते मागं उत्ताने व्हावं. असं नको व्हायला. एखादी फासोळी विसोळी नको आहे म्हणायला. त्याच्यामुळे झेमेलाचे पण काय विषय नाही. गँग आता मस्तपैकी ट्रेन करणार आहे आणि त्यानंतरच जाणार आहे मस्त टांग्यांना. काही विषय नाही. इथं जवळच टांगे भरते. देवगाव बिवगाव इकडं आणि तिकडं जाणार आहे. आता दाद्यान ते मस्त करता. 1100ची पहिली एक कुस्ती आणलेली आहे गोऱ्यानं. हा गोऱ्यांनी पहिली एक रेस आणली करून 1100 रुपयाची आणि त्याचबरोबर तिथं कुस्त्या बी होत्या. दाद्यांनी डायरेक्ट 2,000ची कुस्ती मारून आलेला आहे आणि त्याच 2,000चं त्याला मस्तपैकी काय म्हणत्या गावाने अभिनंदन केलं. वासराचं आणि दाद्याचं दोघांनी गावाने अभिनंदन केलंय दोघांचं. आणि दाद्याने 2,000 रुपयाची कुस्ती जी केली आणि त्याच्यात त्याला याने रे काजू बदाम. सॅनिटायझरचा थोडा झेमेला आहे. सॅनिटायझर काही करीत नाही. सॅनिटायझर इकडे येऊ दे. सॅनिटायझर मूग फिरून गेले. सॅनिटायझर लाजतोय त्याच्या ध्यानात नुसतं त्याचं मामाचं गावच आहे. नुसतं त्याला मामाचं गावच आवडतं. नुसता बेड करीत राहतो. त्याचा झेमेला थोडा वेगळाच आहे. दादीने आता परत तिसरं आणलंय आणि ते डायरेक्ट 2,51,000चं आहे. बघू शकता. त्याच्या शेजारचं 1,51,000 हे मोठं आणि लहान 2,51,000. त्याचं नाव ब्याडक्या आहे. त्याचं नाव ब्याडक्या. ब्याडक्या बघू शकता. मामाने जागीच नाव दिलंय. ब्याडक्या नाव दिलेलं आहे त्याला. काही विषय नाही आहे. आणि मोठ्याचा मामा एकाच ब्याडक्या मोठ्याचा टिपशा. आता लहान आणि मोठं गोरं त्याला दोघांना धरून पळवायचं आहे. पण मग जरा त्यांची बगडी नाही झाली म्हणजे बरं आहे. ढेबऱ्याची थोडासा तरी त्याचा झेमेलाच वाटतोय मला. पण मग बघूया तरी आता कसं होतं कसं नाही काही नाही. अरे आणि त्यांना गोरं काय आवरत नाही त्याच्यामुळं थोडीशी बगडीचे. आणि दाद्या ते एक गोरं गावर सोडलं. हा अरे वा. गँगनी गोरे मोकार पळवले त्याच्यामुळे एक लाल गोरं त्यांचं आता थोड्यासा आरामाला सोडलाय. आता ढवल्याला घेऊन आले ते ब्याडक्या बुळकंडून राहिलंय. एवढं पळवला पोरांनी. त्याला अक्षरशः जुलाब चालू झालेले आहे. त्याच्यामुळे आता तो थोडं सावलीला बांधून आलेले आहे ते. मोकार पळी ती गँग पारा त्या डांबरी रस्त्याकडे जाते तिकून इकडे घेऊन येते. त्याच्यामुळं थोडा झमेला आहे त्यांचा वाला. किशोर डॉक्टर येणार आहे. आता किशोर डॉक्टरला फोन करावा लागेल आणि किशोर डॉक्टर त्यांना जुलाबावरल्या गोळ्या घेऊन येईल एक आणि तेव्हा ते चालू राहील. त्यानंतर गोळ्या दिल्यावर ते थोडंसं पाणी प्यायल्यानंतर परत त्यांची रिहर्सल चालू होऊन जाईल. काही विषय नाही आहे. बघू शकता त्यांनी मस्तपैकी घरी टांगा बिंगा तयार केलेला आहे. त्यांना जायचं आहे आता इथं देवगावला खेळायला. आणि सॅनिटायझर अनिकेत दादा आणि सॅनिटायझर दोघांची तयारी खतरनाक मध्ये चाललेली आहे. तुम्ही बघू शकताय. लय कवाची चालू आहे. आता लहान गोऱ्याला बांधताय ते. त्यांना मार्गदर्शन करताना आमचे शंकर मामा त्यांच्या गोऱ्याचा नंबर आल्यामुळे त्यांना मिलिटरीत बोलवले. दोघायला सॅनिटायझर आणि अनिकेत दाद्याला त्यांना आर्मी मधून ऑफर आलेला आहे. आता ते जाणार आहे तिकडे आर्मी मध्ये थोडी मोठं झाल्यावर. आणि परत एकदा त्यांनी पळवलंय मोका जोऱ्यात. आणि त्यांची थोडी गुतामत झाली दोघांची. लहान्या गोऱ्याची मोठ्या गोऱ्याची थोडी गुतामत झाली.
अंडे राग हो लय पळवलं ते लहान गोर लय पळवलं. अय गेलं. अरे रे बसवलं डायरेक्ट. आणि दादा त्यांनी लहान गोऱ्याला डायरेक्ट हागवलंय. बघू शकता त्या खड्ड्यामध्ये बसले डायरेक्ट. एवढा एवढा जीव आहे त्याचावाला आणि त्याला घेऊन पळते त्याच्यामुळे थोडीशी बगडी झाली त्यांचीवाली. बघू शकता. चला आता जवळपास 5 वाजले पण तरी अजून मोकर ऊन लागतंय. अजून थोडी वेळ आता इकडं चारूया आणि त्यानंतरच जाऊया घरी. आणि बोलता बोलता शंकर मामा पण झोपून गेलेले बघू शकता. त्यांची इतक्यात 5 मिनिटाची झोप राहते लगेच झोपून लगेच त्यांची म्हैस गेली लगेच उठतील ते. पण तेवढं का आता बघू शकता दादा त्यांनी तिथं मोठं गोरं सोडून दिलंय लाल गोऱ्याला बसवलंय. आता ते बी उठलंय. चला आता इला थोडी वेळ टाईमपास करूया आणि त्यानंतर मग बघूया अजून पुढं घरी जायचं किती वाजता काय. चला.